एक महत्त्वाची बातमी आहे। सागर बंगल्यावरून ही बातमी येते। सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचार मंथन सुरू। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजप नेते जमा झालेले आहेत, एकमेकांशी संवाद साधतायत। देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनाकरताही ते आलेले आहेत। आमदार, खासदार आणि मंत्र्यांची रीघ लागलेली आहे। फडणवीसांच्या आमदारांबरोबर अनौपचारिक गप्पा सुद्धा सुरू असल्याचं कळतंय। बाप्पाच्या प्रसादासोबत नेत्यांना फडणवीसांनी कानमंत्र सुद्धा दिल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, काय अपडेट? सुवर्णा, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आमदार, खासदार आणि मंत्री हे एकत्र आले होते आणि बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सर्व आमदार आणि खासदारांसोबत संवाद साधलेला आहे। हा संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीसांनी शासनाच्या ज्या लाडकी बहीण योजना आहे ती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवा, निवडणुकीसाठी फार कमी कालावधी राहिलेला आहे, त्याचप्रमाणे महायुतीतील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, महायुतीमध्ये वाद होईल असं कोणतंही वक्तव्य तुम्ही करू नका। आता शेवटचे मोजके काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये तुम्ही मतदारांपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन पोहोचा। त्याचप्रमाणे जिथे कुठे माझी गरज लागेल तिथे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, मात्र तुम्ही जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचा। त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या जनतेला जाऊन पटवून द्या। कोणताही वाद महायुतीमध्ये होईल याची तुम्ही काळजी घ्या, कारण की वाद होऊ नये, कारण की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये अमित शहांनी सुद्धा तेच सांगितलंय की आपापसात वाद करू नका आणि ते वाद चव्हाट्यावर येणार नाहीत। हेही बघा। धन्यवाद तुषार, माहिती दिल्याबद्दल।